हॅलो, आज बघा कुठली मच्छी आणले, कोलंबी आणले. तर आता ही साफ करते. जरा मी कोलंबी साफ करायला माहिती आहे ना किती वेळ लागतो. तर ही कोलंबी साफ करते. बाजूला पापलेट पण आहेत. आणि काय आणले माहिती आहे का, गाभोळी आणले. ही मच्छीची अंडी असतात ना, त्याला गाभोळी आम्ही म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. आणि एका साईडला मी ही कोलंबी साफ करते. तर उशीर तर झाला आहे कोलंबी साफ करायला. तर हे बघा गाभोळी मस्त साफ करून, कोलंबी साफ करून, पापलेट वगैरे सगळं साफ झाले. तुम्हाला कोलंबीचे हे 2 भाग दिसत असतील, कारण ते जरा मी वेगवेगळे पण करणार आहे. कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये करणार आहे, फ्राय करणार आहे, रस्सा करणार आहे, म्हणून हे असे वेगळे ठेवलेत. तर आता थोड्या वेळाने मी करायला घेते. तर हे बघा हे असे साफ करून मस्त मच्छी ठेवले. मसाला लावून आता ठेवलं आहे. एका साईडला कोलंबी पण बाजूला काढून ठेवलेली आहे. कोलंबीला एका साईडला, दुसऱ्या कोलंबीला मसाला लावला आहे. गाभोळीला पण मसाला लावून घेतला आहे. आणि ह्या साईडला कांदा टोमॅटोची ग्रेव्हीमध्ये करायची तर अर्धी कोलंबी म्हणून ती पण कापून ठेवली. तर आता थोडं सुरुवात केली आहे. बघा सगळीकडे मसाला मस्त मच्छीला लावून ठेवला आहे. आणि एका साईडला रसा पण करते कोलंबीचा, मस्त तिखट झणझणीत आहे की नाही रसा. तर आता बघा गाभोळीला जे मसाला लावून ठेवला आहे आणि ही कोलंबी एका साईडला बघा फ्राय होत ठेवले. एका साईडला गाभोळी पण मी फ्राय करायला ठेवले. ही बघा, आणि ते हा कांद्यातल्या टोमॅटोच्या ग्रेव्ही बोलली ना, ती एका साईडला ठेवली. तर ही ग्रेव्ही झाल्यानंतर मग ही कोलंबी फ्राय झाली. आणि आता गाभोळी फ्राय करायला घेते. तर हे बघा एका साईडला गाभोळी घेतली, एका साईडला कोलंबी थोडी बाकी होती ती पण दुसऱ्या पॅनवर ठेवले. आणि एका साईडला गाभोळी फ्राय करतात. ही अजून पापलेट तर बाकीच आहेत. आणि मग गाभोळी आता होत आली बघा, दुसरी पण होती ती पण आता पॅनवर ठेवले. एका साईडला आता हे कोलंबी पण होत आलेली आहे, अर्धी झालेली आहे फ्राय. बघा किती छान दिसते, मस्त मसालेवाली. आता ही गाभोळी पण पूर्ण बघा झालेली आहे फ्राय करून. आता आपले पापलेट फक्त राहिलेत फ्राय करायचे. हे बघा कोलंबी पण मस्त झाली. आता पापलेट ठेवलेत बघा, आहे ना, 2 मस्त मसाला लावून ठेवलेला. आता हे 2 ठेवलेत तव्यावर. आणि मग झाले की दुसऱ्या पॅनवर मग दुसरेवाले ठेवीन. हे बघा किती छान कलर, किती छान मस्त अशी मच्छी फ्राय चाललेली आहे. आज खूप उशीर झाला आहे जेवणाला. मुलगा पण आला आहे कामावरून, त्याला पण लागले भूक, पण काय करणार, मच्छी साफ करण्यातच इतका वेळ लागला आणि आता फ्राय करण्यात वेळ लागतो. तर अशा प्रकारे हे सगळे फटाफट मच्छी फ्राय करायची कामं इथे चालू आहेत. अजून चपात्यासुद्धा बाकी आहेत माझ्या करायच्या. म्हटलं पहिला मच्छीचं सगळं फ्राय करून घेते आणि मला लास्टला चपात्या गरम गरम करेन आणि मुलांना जेवायला देईन. तर इथे फटाफट बघायला लाटचे होते, ते पण 2 ठेवले पापलेट फ्राय करायला एका साईडला. आणि एक बाकी होता तो दुसऱ्या पॅनवर एक ठेवला, म्हणजे फटाफट होऊन जाईल असं. हे बघा किती छान प्रकारे मच्छी सगळी फ्राय झाली, किती छान दिसते बघा. आणि आता मग म्हटलं चला फटाफट चपाती करून घेऊया. चपाती झाली आणि मुलगा बाहेर सांगतच होता मम्मी भूक लागले करून. तर मग ती पण घाई करत होती. फटाफट चपात्या केल्या आणि मुलाचा बाहेरून तर आवाज येतच होता, आवाज येत होता. अरे मम्मी कुठेच, मला भूक लागले. हा मच्छीचा एवढा सुगंध येतो ना, मला एवढं खायचं मन झालं. लवकर आण, मला भूक लागले. अरे आली आली थांब. तर हे बघा अशा प्रकारे जेवण मस्त तयार झालेलं आहे. यशला पण खूप भूक लागली. चला आपण यशला जेवायला देऊया. हे घे, तुला भूक लागलेली ना, मस्त गरमागरम जेवण. कसं झाले ते मला सांग. तर अशा प्रकारे आता यश जेवायला बसलाय आणि तुम्ही पण या जेवायला. बाय मस्त. बाय.